पहाटेची वेळ. हजारो नाही तर लाखो लोक एकाच दिशेने चालत आहेत. कोणाच्याही पायात चप्पल नाही. कोणी वृद्ध, कोणी लहान मूल, कोणी श्रीमंत, कोणी गरीब, पण सगळ्यांच्या ओठांवर एकच नाव, विठ्ठल. आता एक प्रश्न, इतक्या शतकांपासून लाखो लोकांना घर सोडून, पाऊस वारा सहन करून शेकडो किलोमीटर चालायला नेमकी कोणती शक्ती भाग पाडते? आणि असे अनेक असंख्य प्रश्न. वारीमध्ये टाळच का वाजवतात? मृदुंगाचाच आवाज का घुमतो? भगवा ध्वज सर्वात पुढे का असतो? आणि तुळशी डोक्यावर घेऊन चालण्यामागे असं कोणतं रहस्य आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बहुतेक लोकांना माहीतच नाही, कधी विचारच केला नाही. आज आपण वारीतील अशा परंपरांचा अभ्यास करणार आहोत, ज्या बाहेरून साध्या दिसतात पण आतमध्ये संपूर्ण अध्यात्म दडलेलं आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, एकनाथ या संतांनी वारी फक्त पंढरपूर गाठण्यासाठी सुरू केली नव्हती, तर प्रत्येक माणसाच्या हृदयात झोपलेल्या भक्तीला जाग करण्यासाठी केली होती. म्हणूनच वारीमध्ये एकही गोष्ट योगायोगाने घडत नाही. प्रत्येक पाऊल, प्रत्येक आवाज, प्रत्येक परंपरा आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठीच आहे. चला तर पहिलं रहस्य उलगडूया. टाळ फक्त आवाज नाही तर मनाची जागृती आहे. कधी विचार केलात का, वारीमध्ये इतके लोक आहेत, मग ढोल, बँड किंवा मोठमोठी वाद्य का नाहीत? टाळच का? कारण टाळ ही फक्त ताल देत नाही, ती झोपलेल्या मनाला जाग करते. आपलं मन प्रत्येक क्षणी कुठं ना कुठं भटकत असतं. भूतकाळ, भविष्य, चिंता, अहंकार, इच्छा. पण ज्या क्षणी टाळ कानावर पडते, मन पुन्हा हरिनामाकडे वळतं. म्हणूनच टाळ म्हणजे फक्त संगीत नाही आहे, ती मनाला पुन्हा पुन्हा भगवंतांकडे आणणारी घंटा आहे. दोन टाळ एकमेकांवर आदळतात, जसं भक्ती आणि अहंकाराची टक्कर होते, आणि प्रत्येक वेळी अहंकाराचा एक तुकडा तुटत जातो. पण जर टाळ मनाला जाग करत असेल तर मग मृदुंग काय करतो? याचं उत्तर ऐकल्यावर तुम्ही पुढच्या वेळी जेव्हा मृदुंगाचा आवाज ऐकाल तेव्हा तो पूर्वीसारखा ऐकू येणार नाही. मृदुंग ज्याचा नाद कानात नाही तर थेट हृदयात उतरतो. डोळे बंद करा आणि विचार करून पहा. रात्रीचं कीर्तन, समोर विठ्ठलाचं मंदिर, हजारो लोक हरिनाम घेत आहेत आणि त्यामध्ये घुमतो मृदुंगाचा गंभीर नाद. तो फक्त ऐकू येत नाही तर तो जाणवतो. याच कारणामुळे गौडीय वैष्णव परंपरेत श्री चैतन्य महाप्रभूंनी हरिनाम संकीर्तनात मृदुंगाला विशेष स्थान दिलं. जिथे हरिनाम आहे तिथे भगवंत स्वतः उपस्थित असतात आणि मृदुंग हा त्या हरिनामाचा हृदयस्पर्शी ठोका बनतो. म्हणूनच मृदुंग वाजतो तेव्हा लोक फक्त गात नाहीत, ते स्वतःला क्षणभरासाठी विसरतात. जात, पद, पैसा, अहंकार सगळं मागे राहतं. उरतो तो फक्त भगवान श्रीकृष्ण. पण वारीमध्ये सर्वात पुढे चालणाऱ्या वस्तूकडे कधी लक्ष दिलंय? ना ती पालखी आहे, ना टाळ, ना मृदुंग. तो आहे भगवा ध्वज. पण ती फक्त ओळख आहे का त्याच्या मागे एखादा आध्यात्मिक संदेश लपलेला आहे? भगवा ध्वज फडकत असलेलं कापड, पण झुकत असतो तो अहंकार. वारीमध्ये दूरवरून काही दिसत असेल तर तो भगवा ध्वज. लोक त्याला नमस्कार करतात. पण का? कारण तो फक्त रंग नाही आहे, तो निर्णय आहे. आता माझं जीवन माझ्यासाठी नाही तर भगवंतांसाठी. भगव्याचा अर्थ त्याग, वैराग्य, सेवा. संतांनी भगवा ध्वज पुढे ठेवला कारण जोपर्यंत जीवनाच्या पुढे भगवंत असतात तोपर्यंत मनुष्य भरकटत नाही. पण ज्या दिवशी अहंकार पुढे येतो त्या दिवशी जीवनाची दिशा बदलते. म्हणून भगवा ध्वज आपल्याला सांगतो, पुढे तू नाहीस तर पुढे विठ्ठल आहे. पण वारीमध्ये अशी एक गोष्ट आहे जी प्रत्येक वारकरी अत्यंत जपून डोक्यावर घेतो. ते ना सोनं आहे, ना मुकुट, ना कुठला ग्रंथ. ती आहे तुळशी महाराणी. एक छोटंसं रोप, पण डोक्यावर घेऊन चालण्यामागे असं कोणतं रहस्य दडलं आहे जे समजल्याशिवाय वारीचं खरं स्वरूप कधी समजणारच नाही. वारीमध्ये तुम्ही अनेक वारकऱ्यांच्या डोक्यावर तुळशीचं रोप पाहिलं असेल. प्रश्न पडतो, हे रोप हातामध्ये देखील घेता आलं असतं, मग डोक्यावरच का? याचं उत्तर केवळ परंपरेत नाही तर भक्तीच्या तत्वज्ञानात आहे. शास्त्र सांगतात, तुळशी महाराणी भगवान श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहे. जिथे तुळस
तिथे भगवंतांची कृपा सहज प्रकट होते. पण वारकरी तुळशी डोक्यावर ठेवून निशब्द एक घोषणा करतो, आजपासून माझ्या बुद्धीवर माझा अहंकार राज्य करणार नाही, तर माझ्या विचारांवर भगवंतांचं अधिराज्य असेल. किती सुंदर संदेश आहे. जग डोक्यावर मुकुट ठेवतं, पण वारकरी डोक्यावर तुळशी ठेवतो, कारण भक्तासाठी सर्वात मोठा अलंकार भक्तीच असते. वारीतील सर्वात गूढ क्षण अजूनही बाकी आहे. ज्या क्षणी लाखो लोक श्वास रोखून उभे राहतात आणि एक घोडा धावत येतो. तो फक्त घोडा आहे की त्यामागे संतांचा एखादा अदृश्य संदेश? रिंगण हा सोहळा नाही, तर जीवनाचं तत्वज्ञान आहे. रिंगण सुरू होतं, क्षणभरासाठी सगळं शांत होतं आणि मग एक अश्व वेगाने गोल फेरी मारतो. लाखो डोळे एकाच दिशेने पाहतात. पण प्रश्न हा आहे, गोलच का, सरळ का नाही? कारण गोलाला सुरुवात नसते आणि शेवटही नसतो, जसं भगवंतांचं अस्तित्व. रिंगण आपल्याला सांगतं, जीवनाच्या केंद्रस्थानी मी नसतो, केंद्रस्थानी विठ्ठल असतो. जोपर्यंत मनुष्य स्वतःभोवती फिरतो तोपर्यंत तो अशांत आहे. पण ज्या क्षणी तो भगवंतांसोबती फिरायला चालू करतो, त्या क्षणी जीवनाला एक नवीन अर्थ मिळतो. म्हणून रिंगण म्हणजे फक्त धावणारा घोडा नाही, रिंगण म्हणजे अहंकारापासून भगवंतांपर्यंतचा प्रवास आहे. अनेक वारकरी रिंगणानंतर उडालेली धूळ आपल्या मस्तकाला लावतात. बाहेरून पाहणाऱ्याला हे विचित्र वाटू शकतं, पण भक्तासाठी ती धूळ म्हणजे माती नसते, ती संतांच्या चरणसेवेची आठवण असते. कारण भगवंतांपर्यंत पोचण्याचा मार्ग नेहमी संतांच्या चरणातूनच जातो. ही धूळ आपल्याला सांगते, ज्याला उंच व्हायचं आहे त्याने आधी नम्र व्हायला शिकलं पाहिजे. वारीमध्ये एक अशी परंपरा आहे जी पाहून अनेकांना प्रश्न पडतो, इतक्या गंभीर यात्रेमध्ये लोक फुगडी का खेळतात? काही लोकांना वाटतं फुगडी म्हणजे फक्त मनोरंजन किंवा खेळ, पण संतांच्या वारीत मनोरंजनालाही अध्यात्माची जोड आहे. दोन भक्त एकमेकांचे हात धरतात आणि एका केंद्राभोवती फिरतात. याचा अर्थ भक्ती ही एकट्याची वाट नाही, ती संगतीची वाट आहे. एकटा माणूस थकतो, सत्संगात चालणारा मनुष्य टिकतो. म्हणूनच फुगडी आपल्याला सांगते, भक्ती म्हणजे ओझं नाही, भक्ती म्हणजे आनंदाचा उत्सव आहे. आणि ज्या भक्तीत हास्य नाही त्या भक्तीत रस नाही. आणि जिथे भगवन नाम आहे तिथे आनंद असणारच. दिंडीमध्ये लाखो लोक असतात, पण गोंधळ नाही का? एकदा विचार करा, लाखो लोक रोज चालतायत, ना भांडण, ना गोंधळ, ना स्पर्धा. हे कसं शक्य आहे? कारण दिंडीमध्ये कुणीही नेता बनायला येत नाही, सेवक बनायला येतो. आणि ही संतांची शिकवण आहे. जिथे सेवा असते तिथे अहंकार टिकत नाही, आणि जिथे अहंकार नसतो तिथे भगवंत स्वतः येतात. आता शेवटचा प्रश्न, जर टाळ, मृदुंग, तुळस, रिंगण, ध्वज, फुगडी हे सगळं इतकं महत्त्वाचं आहे, तर मग वारीचा नेमका खरा उद्देश कोणता? चैतन्य महाप्रभूंनी जगाला एकच संदेश दिला, कलियुगात भगवंतांपर्यंत पोचण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे हरिनाम संकीर्तन. आपण शरीराने किती चाललो यापेक्षा मनाने कृष्णाच्या किती जवळ गेलो हे महत्त्वाचं आहे. म्हणून कोणी वारी चाललं पण मन जर बाजारातच राहिलं तर पाय पंढरपूरला पोहोचतील, पण हृदय नाही. आणि जर कोणी प्रेमाने भगवन नाम घेतलं तर तो जिथं असेल तिथेच पंढरपूर उभं राहतं. म्हणून वारीचा शेवट पंढरपुरात होत नाही. वारीचा खरा शेवट तेव्हा होतो जेव्हा आपल्या हृदयाच्या सिंहासनावर विठ्ठल विराजमान होतात. आणि कदाचित याच कारणासाठी शेकडो वर्षांपासून लाखो लोक आजही त्याच प्रेमाने, त्याच आनंदाने, त्याच नामात चालत आहेत. ज्ञानोबा माऊली तुकाराम. रामकृष्ण हरी. हरे कृष्णा. धन्यवाद.